ते आपण आता निघालो आहोत कंपनीवरून नाईटवरून आणि 1:38 म्हणजे रात्रीचे 1:38 झालेत. आणि आजचा आपला व्लॉग तुम्हाला बघूनच कळालं असेल तर आपली आज आहे क्लबची मॅच. तर आज आपण मॅच बघण्यासाठी जाणार आहोत, त्यामुळे मी नाईटवरून पण लवकर निघतो आहे. 2 मिनिट पण काय धुतलं नाही, डायरेक्ट आता जाणार आहोत आपण आपल्या घरी आणि तिथून आपण जाणार आहोत ट्रेन पकडून डायरेक्ट चिपळूणला. तर चला कंटिन्यू अशीच राहा. पुढे तुम्हाला बघायला मिळेल आपल्या ब्लॉगमध्ये काय काय गोष्टी असणार आहेत. आणि मित्रांनो रात्री खूप जास्त थंडीसुद्धा होती, तर आपण सगळा प्रवास करत रेल्वे स्टेशनला पोहोचलो आहोत, कारण की आपल्याला जायचं होतं पॅसेंजरनी चिपळूणसाठी. चप्पल काढ लवकर. हां शाबाश, व्हेरी गुड. हां फायनली आपण चिपळूण स्टेशनला पोहोचलेलो आहोत. स्टेशनला पोहोचलेलो आहोत. मांडवकर दोन्ही बाजूबाजूला आहेत आणि सगळ्यांचा नाश्ता बिष्टा करून झालेला आहे. हां चला आता आम्ही जवळजवळ 7 किलोमीटर चालत आलेलो आहे. आपल्याबरोबर हर्ष आहे, बघू शकता. आणि पुढे सगळे आपले मित्र चालत आहेत. तर तुम्हाला दाखवतो आता ग्राउंडवरती आम्ही थोड्या वेळातच पोहोचू. जवळजवळ 7 ते 8 किलोमीटर आपण नाश्ता वगैरे करून झाल्याच्या नंतर चिपळूण स्टेशनच्या इथून आता आपण निघालेलो आहोत. आता डायरेक्ट आपण ग्राउंडवरती पोहोचल्यावर तुम्हाला ग्राउंड वगैरे दाखवू. तर नक्कीच तुम्हाला जर हा ब्लॉग आवडत असेल तर सबस्क्राईब करायचं, लाईकसुद्धा करायचं. चला मित्रांनो भेटूया डायरेक्ट ग्राउंडवर. आपला मॅन बघायला नको, लिटरली थ्रो झाला, एक्सपोज. तिथे भांडत बसला साहेब, फाऊल नाही दिला त्याच्यासाठी. त्याला काय बोलतो माहिती का, मेंटली वीक, गेम सेन्स नाही आहे. गेला अपोनंटकडे बॉल गेलाय, तिथून कॉर्नर. हा काय तुमचा फर्स्ट झोन, फर्स्ट डी टू सेकंड डी ची लाईन तशी वर्टिकली खेचा. हा तुमचा आहे सेकंड झोन, ही तुमची हाफ स्पेस आहे. त्या फर्स्ट डी पासनं तिकडे फर्स्ट डी. हा थर्ड झोन, त्या फर्स्ट डी पासनं सेकंड डी वर्टिकली तुमचा फोर्थ झोन हाफ स्पेस. आणि तिकडची लास्ट फायनल फिफ्थ झोन. आता मला काय पाहिजे, जे हाफ स्पेसेस आहेत, हाफ स्पेसेसमध्ये कंपल्सरी एक प्लेअर हवा आहे, कळतंय. आणि बाकीच्या ह्याच्यात उरलेले 3 झोन्समध्ये कंपल्सरी 2 प्लेयर्स हवेत आहेत. तिसरा प्लेअर आला तर एकान कोणीतरी स्विच व्हायचंय. कळलं काय रूल्स काय आहेत आपले. फर्स्ट झोनमध्ये किती, 2 प्लेयर्स. सेकंड झोनमध्ये 1. सेकंड झोन काय आहे आपला, हाफ स्पेस, तिथे काय आहे, एकच प्लेअर. थर्ड झोनमध्ये 2, फोर्थमध्ये 1, ती पण हाफ स्पेस आहे. आणि फिफ्थमध्ये 2. तर जवळजवळ बसा. आहे इथे 2 आहेत, मधल्या झोनमध्ये 2 आहेत, इथे 2 आहेत. कायम रिसीव करताना अँगल्सवरती रिसीव करा. तू जर बाहेर सरक तर ह्याला राहू दे, पण ट्राय करा की असं रिसीव करून खेळता आलं पाहिजे. का प्रत्येक इथे ट्रायंगल क्रिएट झाला पाहिजे. होपफुली आपण इथनं स्टार्ट करतोय. हा कोण आहे, भाई. भाईकडनं बॉल जर अंकुशकडे गेला तर मगाशी तुम्ही दोघं खेळत होतात ना, आता समज तू इथे खेळतोस आहेस, तू जा वरती सरकतोयस ना, तर हा सरकणार आहे कुठे, त्या हाफ स्पेसमध्ये. का तो तुझ्यासाठी स्पेस क्रिएट करतोय. आता काय झालं आपला रूल, हाफ स्पेसमध्ये किती प्लेअर झाले, 2 झाले, ते नाही पाहिजे. सो हा सरकला, हा हाफ स्पेसमध्ये 1 प्लेअर आहे. परत आपलं जे आहे ते आहे, 2 ह्या झोनमध्ये, 2 ह्या झोनमध्ये, 2 ह्या झोनमध्ये. हा गेला अंकुश, मगाशी जसं सांगितलंय तुला बॉल ड्रिबल करता यायचं, ह्याला खेळायचाच नाही आहे. हा काय करतोय, तुझ्यासाठी स्पेस बनवतोय येण्यासाठी. ह्या स्पेसमधनं आलास, आता तुझ्यासाठी ऑप्शन काय काय होतात. एक तर तू फ्रेम स्वतःसाठी ओपन करतोस आहेस, थ्रू खेळू शकतोस, हा पण रन देणार आहे तुला. मग त्यावेळी बाहेर जा, पण ट्राय कर की त्याला आतल्या साईडला कापून स्वतःसाठी क्रिएट करतोस आहे. ए भाई, हे टाकायचे घरातले बघतात, हे टाकणार आहे. माझ्या घरी काही प्रॉब्लेम नाही, तुझ्याकडे काय प्रॉब्लेम नाही ना, मग बोल. नको आमच्या घरी बघतात तुझ्या व्हिडिओ, फेमस आहे. टॅक्टिक सांगू नको. पेनल्टीच्या टाइमला लोंड आहे, लोंड. हा बामन सोमन आणि हा बॉल आहे.
लाल बॉल मध्ये कोण खेळतो? शेट्टी नाही रे, मतलब आपला मिडफिल्डर मांड्या. हा मांड्या आहे. आणि तू साहिल इकडे. हा माझा इकडनं मांड्या, मांड्याकडनं साहिल. आता हे सगळं ते सगळे बाजूला उभे करते लाईनीत. हे आता मेन आहे, आता मेन माणूस कॉर्नर शेट्टी इथं मांडायला द्यायचं. मांड्या भाईला इकडे खेळायचा बॉल, भाई तुझे जायचंय आणि इकडनं जी तू स्टार्ट मारशील गोल. बरोबर आहे. सांगणार काहीतरी. मधले रिकाम आता मागे आला बॉल सरळ नाहीतर एक सोपं सांगतो. शेट्टी एक सोपं सांगतो. तू खाणार आहे. तुझ्या इकडनं उतर डायरेक्ट बॉल आलाय. पाठच्यावर भरोसा ठेवला नाही. माझा ऐकाल भेटलाच नाही. हा शेट्टी आहे. आतमध्ये गेलो, त्याने गोळी मारला, टप्पी पडला माझ्यासमोर. मी असं गेलो. अरे एक उडतोय खाली बसतो. हा बॉल आहे. तू असा जाऊच शकत नाही. असंच झालं. ए मधुऱ्या, तो आवड पण ठेव. हा बॉल आहे. हा काय? हा बॉल आहे. हा तू आहेस. संबंध बॉल दिला. हा, मग माझेच गोल. केरू मध्ये केरू आलाय थांब. अरे केरू आलाय. आहे की बॉल तुझ्याकडे आला. सेट कर की होऊ शकतो तो स्विच केलास तर काय सगळे प्लेअर असणार आहे त्या साईडला. त्याला तेवढा चान्स आहे की तो क्विकली जाऊ शकतो. सेम भाई तुला पण आहे. ते डॉज वेज मारणं नको आहे. ट्राय कर क्विकली. जेव्हा वरनं खेळायचं आहे तर आपल्याला वरनं कोणाला खेळायचं आहे. महत्त्वाचा सामना सुरू होणार आहे, तर आता तुम्हाला बघायला मिळेल. आपली पोरं सज्ज झालेली आहेत. काय मांडोकर, काय वाटतं तुला? बरोबर ना? बरोबर आहे. तर आता आपण बंटीला एक त्याचा रिव्ह्यू विचारूया. आपल्या पोरांसाठी आपण बॉटलसुद्धा घेऊन उभं राहायचं आहे. एक बॉटल बंटी घेणार आहे, एक बॉटल मी. सेमीफायनलचा सामना सुरू झालेला आहे. भरपूरच्या गोष्टी आपल्याला मध्येच दाखवता आल्या नाहीत, त्याच्यासाठी आम्ही तुमचे माफी मागतो. आणि आता तुम्हाला दाखवतो टीमची प्लॅनिंग वगैरे सुरू आहे. पोरांची घनं काहीतरी मीटिंग सुरू आहे. आता सेमीफायनलचा सामना सुरू आहे. जबरदस्त असा सामना, जबरदस्त असा फालतू ग्राउंड आपलं, सॉरी खडबडीत ग्राउंड. आणि हे आमची 3 जणांची सावली. आणि तुम्हाला हा माहितीच असेल, ह्यांनी फॉर्मच भरला नव्हता चिपळूणला. ह्याला ओळखत असेल तर कमेंटमध्ये सांगा. पण जिंकलेले आहेत. तर डिस्कशन करत असताना फायनलचं तो असा ड्रॉ कर सिरियल बघू शकता. हेड जरासाठी मिस झाला भावाचा. पाहिजे आपल्याला. म्हणजे ही लाईन आणि ही लाईन. फर्स्ट डी, सॉरी सेकंड डी आणि ही फर्स्ट डी. ते लाईन खोल. ह्या स्पेस मध्ये तुला हे करायचं, वर खाली वर खाली. जसाच बॉल गेला की इथे जो दाखवलेला ना एकदम त्यावेळी फक्त 3च झोन आहे. ते हाफ स्पेस आहे ना ती काय. जेव्हा आपल्याकडे बॉल आहे ह्या हाफ स्पेस, प्रत्येक झोन मध्ये किती किती प्लेयर्स. बाहेर दोन, बाहेर 2 म्हणजे ते नंबर्स करा. हा 1 मध्ये 2, सेकंड मध्ये 1, सेकंड मध्ये 1, सेकंड मध्ये 1, सेकंड अँड फोर्थ मध्ये 1 प्लेयर्स पाहिजे. सो आता काय झालं आपल्या रूल्स. स्पॉन्सर सागर वायडे आलेले आहेत आणि ते ट्रॉफी जिंकले. ते आमचे स्पॉन्सर होते सागर वायडे. तर सगळ्यांची इच्छा अशी आहे की सागर वायडेने आम्हाला चायनीज द्यावं. तर आता सागर वायडेकडे आहे, कुठे जा वरती आम्ही टाकतो. लवकर सांग काही ते. हा चल चल. मित्रांनो, आता आपण स्टेशनवरती पोहोचलो आहोत. आता इथेच आपण ब्लॉग सेंड करणार आहोत, कारण की आता चार्जिंग सुद्धा खूप कमी आहे. आणि आपल्या ट्रॉफीज वगैरे बघू शकता. विजेताची ट्रॉफी आपल्याला मिळालेली आहे आपल्या क्लबला. आता एवढेच जण आम्ही आता आलो आहे. बाकीची लोकं थोड्याच वेळात येतील आता. आणि जर मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि भेटूया आता आपण आपल्या नवीन पुढच्या ब्लॉग. तोपर्यंत धन्यवाद.